हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात? तर मग मजेत ना? मजेतच राहा. झणझणीत आणि चविष्ट असा ठेचा इथे रेडी आहे. दिसायला जसा झणझणीत आहे तसाच चवीला आहे बरं का. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी ठेच्यासाठी लागणारी 1 पाव हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत, हिरवी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, 1 वाटी तेल आहे आणि थोडं जिरे घेतलेलं आहे. आता ह्या मिरच्या आपल्याला कट करून तव्यावरती भाजून घ्यायच्या आहे. बघू शकता इथे मी हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे आणि त्यावरती थोडं तेलही ॲड केलेलं आहे. आता ही हिरवी मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि थोडीशी भाजत आली की त्यामध्येच आपल्याला लसणही ॲड करायचं आहे. जेवणामध्ये असा झणझणीत पदार्थ असला ना, काही ठेचा वगैरे, तर जेवण व्यवस्थित आणि पोटभर होतं बरं का. चला तर अशा प्रकारे इथे लसण ॲड केलेला आहे आणि लसणही आपला व्यवस्थित इथे होत आहे. हिरवी मिरची मी इथे कट काबर करून घेतलेली आहे. तर हिरवी मिरची कट तुम्ही नाही केली आणि अख्खी टाकली तर त्यावरती तेल जर का सोडलं तर ती मिरची अशी फुटते आणि ती चेहऱ्यावर यायची भीती असते. त्यामुळे मी इथं हिरवी मिरची सहसा कट करूनच टाकते. आपली हिरवी मिरची इथे भाजून रेडी आहे. आता आपण ठेचा वाटून घेऊया. मी इथे खलबत्ता घेतलेला आहे आणि गरमागरम हिरवी मिरची आणि लसूण इथे ॲड केलेला आहे. आता त्यावरती आपल्याला चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हिरवी कट केलेली कोथिंबीरही ॲड करायची आहे. त्या जाड काड्या असल्या तरी चालतात. इथे मी ठेचा छानपैकी असा कुटून घेते आणि हा ठेचा आपल्याला जाडसरच कुटायचा आहे. जास्त बारीक इथे ठेचा करायचा नाही आहे, कारण त्या ठेच्यामध्ये लसूण हा जाडसर राहिला पाहिजे त्यासाठी. बघू शकता इथे हा ठेचा आता वाटून रेडी आहे. छान वाटला गेलेला आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. आपल्याला ठेच्याला तडका द्यायचा आहे. इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मी थोडं जिरे ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये कट केलेला टोमॅटो ॲड केलेला आहे. टोमॅटो टाकून झाला की लगेचच त्यावरती मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याने काय होतं तर टोमॅटो छान असा गाळ शिजल्या जातो. बघू शकता 2 मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपला टोमॅटो इथं व्यवस्थित असा गाळ झालेला आहे. आता त्यावरती थोडी कोथिंबीरही ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता छान टोमॅटो इथे झालेला आहे आणि वाटलेला आपला ठेचा जो आहे तो आता इथे ॲड करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मला असं वाटलं इथं थोडं फार तेल कमी पडलं तर मी याच्यावरती आणखी परत तेल थोडंसं ॲड करणार आहे. कारण आपल्याला इथं काय होतं, इथे जर का आपण तेल जास्त सोडलं तर आपल्याला वरतून तेल घ्यायची गरज पडत नाही. कच्चं तेल राहतं ना ते, त्यामुळं त्यावरती मी कोथिंबीरही शिल्लक ॲड केलेली आहे. इथे या ठेच्यामध्ये तुम्ही लसण आणि कोथिंबीर जितकी जास्त वापरणार तितका ठेचा चविष्ट असा लागणार. बघू शकता झणझणीत असा चविष्ट ठेचा आपला इथे रेडी आहे. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या स्वरा किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया